मुगाच्या भाजीचं हे सॅलड अतिशय उत्कृष्ट आणि स्वादिष्ट आहे। हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आज आपण मुगाच्या भाजीचं म्हणजे मूग असतात, कडधान्य मूग, त्याचं सॅलड बनवून घेणार आहोत। चला तर हे मुगाचं सॅलड बनवायचं कसं, त्यासाठी कोणतं साहित्य लागतं ते आपण पाहून घेऊया। मुगाच्या भाजीचं सॅलड बनवून घेण्यासाठी मी 4 टेबलस्पून इतके मूग घेतलेले आहेत। ते स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आणि 8-9 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत। नंतर हे पुन्हा आपल्याला 14 ते 15 तास हे बांधून ठेवायचे आहे त्याला मोड येण्यासाठी। आता मोड आल्यानंतर एका भांड्यात मी 1 टीस्पून एवढं तेल घेतलेलं आहे, ते गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर पाव टीस्पून एवढं मी जिरे घेतलेले आहे, अख्खे जिरे घेतलेले आहे आणि ते छान परतून घेत आहे। त्यानंतर मी इथे हे सफेद तीळ घेतलेले आहे आणि सफेद तीळसुद्धा आपल्याला जिऱ्याबरोबर छान असे परतून घ्यायचे आहेत। दोन्ही परतून झाल्यानंतर हे मोड आलेले मूग आपण छान शिजवून घेणार आहोत, परतून घेणार आहोत, या तेलावर परतून घेणार आहोत। आता मूग परतून झाले की त्यात आपण हा अर्धा कप मी फ्रेंच बीन्स कापून ठेवले होते, ते मी फ्रेंच बीन्स घालून घेत आहे आणि त्याबरोबर गाजर मी अर्धा कप कापलेला होता आणि अर्धा कप मी कांदा अशा प्रकारे कापून घेतलेला होता। हा असा कांदा आपण सांबरसाठी कापतो आणि आता सगळ्या गोष्टी यात छान आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। आता हे 60 ते 70% शिजवून घेण्यासाठी मी 4 टेबलस्पून इतका पाणी घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून मी ह्या भाज्या अगदी 80% 70 ते 80% शिजेपर्यंत ठेवणार आहे। आता जोपर्यंत आपल्या भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात एक हिरवी मिरची घेतली आहे, अर्धा इंचाचा आलं तुकडे करून घेतलेले आहेत, अर्धा कप मी कच्ची कैरी घेतलेली आहे अशी कापून, जिरे पावडर घेतलेला आहे पाव टीस्पून, थोडंसं मीठ घातलेलं आहे, 7 ते 8 मी बदाम घेतलेले आहेत, सोललेले बदाम, आणि एक हात भरून मावेल इतके कोथिंबीरची पानं घालून घेतलेली आहेत आणि 1 टीस्पून मी तेल घालून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे, छान अशी याची स्मूथ अशी चटणी बनवून घ्यायची आहे। आपली हिरवी चटणी तयार आहे, पण आता एवढी काय आपल्याला ही लागणार नाही, ही आपल्याला टिकवायची आहे। मग ती टिकून राहण्यासाठी काचेचं अशी बरणी घ्यायची आहे किंवा तुम्ही काचेचा डबा घेऊ शकता। मी बरणी घेतलेली आहे, त्या बरणीत मी ही चटणी घालून ठेवत आहे, म्हणजे आपल्याला पुढच्या सॅलडसाठी किंवा आणि कशासाठी तरी ही चटणी उपयोगाला येईल, तर मी ही ठेवून देत आहे। ही चटणी एक 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते। आता वळूया आपण भाजीकडे। तर भाजी छान शिजलेली आहे, अगदी 70% ही छान टेंडर झालेली आहे, छान शिजलेली आहे। आपल्याला 100% भाजी शिजवून घ्यायची नाही, कारण आपल्याला सॅलड हवं आहे आणि सॅलडसाठी एकदम 100% शिजवून घ्यायची नसते, फक्त 60 ते 70%च आपल्याला ही शिजवून घ्यायची असते। तर आता मी फक्त 5 मिनिटं ही ह्यात मी शिमला मिरची घातलेली आहे, अगदी 2 टेबलस्पून कापलेली शिमला मिरची घालून घेतलेली आहे। हे ती 5 मिनिटं मी स्टर करून घेतलेलं आहे। आता आपण मीठ घातलेलं नाही, तर आता या स्टेजला आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि ते मीठ एकदम व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे मीठ, आणि अगदी 1 ते 1.5 मिनिटभर आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे। आता हे सगळं परतून झालेलं आहे, मीठ मिक्स झालेलं आहे। आता या स्टेजला आपण गॅस फ्लेम बंद करून घेत आहोत। गॅस फ्लेम बंद करून झाली की गरमागरम हे आपण
सर्व करून घेणार आहोत. मी हे सगळं एका प्लेटवर काढून घेत आहे. प्लेटवर काढून झाल्याच्या नंतर मगाशी आपण बनवून ठेवलेली चटणी ह्याच्यावर घालून घेणार आहोत. तुम्ही ही चटणी ह्यात मिक्स करून घेऊ शकता किंवा अशी वरूनच टाकून घेऊ शकता. मी ही वरूनच अशी टाकून घेतलेली आहे. आणि चटणी टाकून झाल्याच्या नंतर सफेद तीळ मी भाजून घेतलेले होते. ते भाजलेले सफेद तीळ मी ह्याच्यावर स्प्रिंकल करून घेत आहे, म्हणजे गार्निश करून घेत आहे. आता हे सॅलड रेडी आहे सर्व करून घेण्यासाठी. अतिशय उत्कृष्ट आणि पौष्टिक असं हे सॅलड तयार झालेलं आहे. तुम्ही खाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल. हा जर माझा व्हिडिओ आवडला, ही जर माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका सॅलडच्या व्हिडिओत. तोपर्यंत